मित्रांनो नमस्कार, व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण प्रयागराजमध्ये काल रात्री आपण आंघोळ केली गंगेमध्ये आणि आता जिथं आहोत तिथून तर काही दिसत नाही आहे, पण आपण आज पाहणार आहोत इथून ड्रोनमधनं ह्या ठिकाणी काय दिसते। तर सुरू करत व्हिडिओला आणि सुप्रभात सगळ्यांना। तर मित्रांनो आता आपण आहोत कुंभमेळ्यामध्ये आणि समोर दिसणारी चंद्रद्वार या ठिकाणी तयार केलेले आहे आणि इथून आपण आज जाऊ शकतो। आपण 2 महिन्यापूर्वी आलो त्यावेळी आपण सरळ गेलतो, आता थोडंसं रिस्ट्रिक्शन आहे जाताना, परंतु बोट करून आपण आतमध्ये जाऊ शकतो त्रिवेणी संगमापर्यंत। आणि आता इथं खूप थंडी आहे त्यामुळं एकदम वातावरण असं तुम्हाला दिसतंय, खूप मजा येते। बाकी हा 145 वर्षातनं 144 वर्षानंतर परत असा हा महाकुंभमेळा येणार। तर आज ह्या वेळेला खूप गर्दी आहे, त्यामुळं जाऊयात आतमध्ये आणि पाहूयात त्या गोष्टी। तर मित्रांनो आपण आता होतो त्रिवेणी संगमावर, तिथून आता आपण चाललो आता काशीकडे। आणि तुम्ही पाहिलं त्रिवेणी संगमावर आज गर्दी खूप होती, तशी कालच्यापेक्षा आज कमी होती। आणि काही जणांनी आमच्या मित्रांनी आंघोळ केली, अर्थात मी नाही केली, आम्ही काल केली त्यामुळे नाही केली, म्हणजे आजच्या दिवशी केली, काल केली ती 12 वाजता, तसं आजचा दिवस उजाडला होता। आणि आता इथून आपण चाललो आहे काशीला। जेवण करू 7 संध्याकाळी 8 काशीचा संध्याकाळी आरती करायची आपल्याला काशी प्रयत्न करू। 7:30 ला आरती असते, गाडी त्या पद्धतीने जरा चालवायला प्रयत्न करा। ठीक, आम्ही स्पीड बरोबर 7:30 ला आरती असते, 7 ला सुरू होते आणि 7:30 वाजवतात आरतीला। सरळ जायचं ना, सिग्नल आहे ना। मस्त दिसत आहे, तुम्ही काशी विश्वनाथ दर्शनला चाललेलं आहे, तुम्ही चाललेलं आहे गंगा मायाचं आरतीसाठी। तर मित्रांनो आता आपण चाललोय अयोध्येला। आपण आज सकाळी होतो आपण प्रयागला होतो सकाळी। तर देव त्याचं नाव मला आठवत नाही, तोंडावर येते आठवत नाही। सकाळी आपण होतो प्रयागराजला, प्रयागराजला होतो। नंतर मग आता ह्या संध्याकाळची 7:30 वाजता आपण काशीमध्ये काशी विश्वनाथ धाम या ठिकाणी शंकराचं दर्शन घेतलं। त्यानंतर आता आपण इथून पण निघाले आणि आता बरोबर वाजलेत 11 वाजून 15 मिनिटं। तर आता आपण इथून चाललेलो आहोत अयोध्येला। अयोध्या जवळ येत ना 250 किलोमीटरच्या अंतरावर आहे।
तर संध्याकाळ चाललोय. थंडी कमी आहे या ठिकाणी. काल भयंकर थंडी होती, तुम्ही कालच्या व्हिडिओत पाहिलं. आता थंडी कमी आहे आणि आम्ही आमच्या गाडीत 4 जणच आहोत. तर असं असल्यामुळं आता आपण अयोध्येला उद्याच्या व्हिडिओ तुम्हाला अयोध्या बघायला मिळेल. आणि जर आपण अयोध्येला हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाकी भेटूयात उद्या सकाळी अयोध्येमध्ये.